अनिताच्या सासरची लोक जुन्या विचारांची होती. जेव्हा त्या घरात अनिताच्या लग्नाची बोलणी सुरू होती तेव्हाच अनिताला कळालं होतं की तिच्या सासरकडची मंडळी कशी आहेत. कारण तिच्या होणाऱ्या सासूने पहिल्याच भेटीत 20 लाख रुपये हुंडा मागितला होता. अनिताने आपल्या आईला सांगितलं, आई ही लोक लग्नाच्या आधीच एवढं सगळं मागतायत, मला अशा ठिकाणी लग्न करायचं नाहीये. पण अनिताची आई म्हणाली, अगं पोरी, मुलाकडची लोक हुंडा मागणारच, आपण मुलीकडचे आहोत, आपल्याला हुंडा द्यावाच लागेल आणि ते कुटुंब श्रीमंत आहे, त्या घरात लग्नानंतर तू अगदी सुखी राहशील. पण तरीही अनिताला हे मान्य नव्हतं. पण अनिताला त्याच्याशी लग्न करावं लागलं कारण तिच्या आईने तिला तशी शपथ दिली होती. अनिताने स्वतःला समजावलं आणि लग्न करून ती सासरी आली. ये सुनबाई, कधी एवढं मोठं घर बघितलंयस का? कसं वाटतंय या घरची सून म्हणून? मला थोडा वेळ लागेल आई. तो तर लागेलच, पण या घरचे काही नियम आहेत. या घरच्या सुनबाईंना नेहमी डोक्यावर पदर घेऊनच फिरावं लागेल आणि आमच्या घरच्या सुना परपुरुषांबरोबर बोलणार सुद्धा नाहीत. तिच्या सासूबाई तिला 100 नियम सांगतात आणि हे ऐकून अनिता खूपच अस्वस्थ झाली. ती आपल्या खोलीत जातच होती तेव्हाच तिच्या सासूने तिला अडवलं. कुठे चाललीयेस? मी माझ्या खोलीत चालली आई. नवीन लग्न झालंय म्हणून तू काय आरामात बसणार आहेस? असं अजिबात चालणार नाही इथे. आता लगेच कामाला लाग. स्वयंपाकघरात तुझी मोठी जाऊ काम करतीये, जाऊन तिची मदत कर जरा. ठीक आहे आई. अनिता स्वयंपाकघरात गेली जिथे तिची जाऊ सरिता स्वयंपाक करत होती. आल्यास तुला आईनी सगळे नियम सांगितले ना? हो ताई, इथे आल्यावर मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. मग माझा विचार कर जरा. 4 वर्षात मी एकदाही माहेरी गेलेली नाहीये. एकदा पण नाही? ही भगवान, काय करणार मग? अगं, लग्न झाल्यानंतर या लोकांच्याच तालावर नाचायला लागतं. असंच जाऊ दे, हळूहळू तुलाही समजतील गोष्टी. आज तुझी लग्नाची पहिली रात्र आहे, त्याचा काय विचार केलायस तू ते सांग. अहो ताई, तुम्ही पण ना. ओ हो, किती लाजतीयेस. बरं असो, तुला काहीही प्रॉब्लेम असेल तरी मला सांग. त्याच क्षणी या दोघी जावा खूप छान मैत्रिणी झाल्या. नंतर खूप रात्र झाल्यावर अनिता सजून धजून आपल्या रूम मध्ये जाऊन बसली होती आणि तिचा नवरा अमित मात्र त्याच्या मित्रांबरोबर पार्टी करत होता. पार्टीत त्याने ड्रिंक्सही घेतले होते आणि गाडी चालवत तो घरी येत होता. तेव्हाच दारूच्या नशेत त्याचा स्वतःचा गाडीवरचा कंट्रोल गेला आणि त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातात तो मृत्युमुखी पडतो. ही गोष्ट जेव्हा अनिताला कळते, हे काय झालं? तुम्ही कुठे निघून गेलात? आज तर आपली लग्नाची पहिली रात्र होती. माझं आयुष्य सगळं संपून गेलं आता. अनिताची सासू अनितालाच दोष देऊ लागली. तुझ्यामुळेच मेलाय माझा पोरगा. तू अपशकुनी आहेस. घरी आल्याच नवऱ्याचा जीव घेतलास तू. मी काय केलं आई? तुम्ही ऐकलं ना की त्यांनी ड्रिंक्स घेतले होते म्हणून? मुलांना अशा सवयी असतातच, पण तूच अपशकुनी आहेस. तू चांगली असतीस तर ही वेळ आलीच नसती. खोट तुझ्यातच आहे. हे सगळं ऐकल्यानंतर ती बिचारी अजूनच जास्त रडू लागली. मग तिची मोठी जाऊ तिथे येते आणि तिला म्हणते, रडू नकोस ग, याच्यात तुझी काहीच चूक नाहीये. अनिताच्या नवऱ्याचे अंत्यसंस्कार होता क्षणी इकडे तिच्या सासूचे अत्याचार मात्र वाढत राहतात. ती अनिताकडून खूप काम करून घ्यायची आणि तिला सतत टोमणे मारत फिरायची. एक दिवस अनिताची आई तिला भेटायला आली. अनिता रडत रडत आपल्या आईला म्हणते, हे कुठल्या घरात तू मला लग्न करून पाठवलंस? माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला माझी सासू मला कारणीभूत ठरवतीये. पोरी, मला माफ कर. मला जराही कल्पना नव्हती की तुझी सासू इतकी वाईट असेल. मला वाटलं होतं लग्नानंतर तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि सगळ्या गोष्टी ठीक होतील. पण आता तर माझा नवराही राहिला नाही आई. मग मी या घरात राहून काय करू? तेव्हाच तिची मोठी जाऊ सरिता तिथे येते. हो सरिता, तू दुसरं लग्न कर. दुसरं लग्न? कोण करणार आहे माझ्याशी दुसरं लग्न? मुलगा शोधावा लागेल. तसंही तुझं वय काही जास्त नाहीये आणि तुझी पहिली रात्र सुद्धा झालेली नाहीये. आपल्याला नक्कीच कोणीतरी चांगला मुलगा मिळेल. माझा भाऊ मला भेटायला येणार आहे. आणि त्याला काही कळतच नव्हतं. तेवढ्यात तिची आणि तिच्या सासूचा वाद सुरू झाला. तिची सासू तिच्या आईला म्हणते, तुमच्या पोरीने माझ्या मुलाला मारून टाकले. ती या घरात आली आणि म्हणून माझा मुलगा मला सोडून गेला. हे काय बोलताय तुम्ही? कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही? हे असलं ज्ञान माझ्या पुढे पाझळू नका. ज्या पोरीमध्ये खोट आहे त्या लोकांना हे असलं बोलणं शोभा देत नाही. माझ्या पोरीमुळे जर एवढेच प्रॉब्लेम होत असतील तर मी तिला इथून घेऊन जाते. अशी कशी? ती कुठेही जाणार नाही. घरातलं काम करायला तर आणलं होतं तिला मी इथे. असाच वाद वाढत राहिला. तेवढ्यात सुमनचा भाऊ अनिमेश तिथे आला. अनिमेशला बघता क्षणी अनिताच्या हृदयाची घंटी वाजली. तो खूपच उंच आणि हँडसम होता. अनिमेशनेही तिला पाहिलं. मग सरिता म्हणते, अरे अनिमेश, इकडे ये, मी तुझी ओळख करून देते. ही आहे अनिता,
हॅलो अनिता, मला दीदीने तुझ्याबद्दल बरंच काही सांगितलंय. आता ज्याच्या नशिबात जे होतं ते. अनिमेश, तू जरा माझ्या खोलीत ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. सरिता आपल्या खोलीत अनिमेशशी बोलत होती आणि तिने अनितासाठी त्याला एक चांगलं स्थळ शोधण्याची विनंती केली. अगं, पण तिला हे आवडणार आहे का? माहित नाही, पण आपल्याला प्रयत्न करायला हवाय. पण कोणीतरी मुलगा तर शोध आधी. कोणी आहे का असा? हो दीदी, मला अनिताशी लग्न करायचंय. तू फक्त तिला आणि तुझ्या सासूला समजावून सांग. अरे वा, पहिल्या भेटीतच तुला हे सुचलं. आणि ते ऐकून ती रागाने लालबुंद झाली. तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यासमोर असं बोलण्याची? सगळ्या समाजात माझं काय नाक कापायचंय तुला? आई, तिने तिची लग्नाची पहिली रात्र सुद्धा केली नाहीये. मग काय ती आयुष्यभर विधवा म्हणूनच जगणार आहे का? मग काय झालं, मी पण तर विधवा म्हणूनच सगळं आयुष्य काढलंय ना आतापर्यंत. 20व्या वर्षीच माझा नवरा मला सोडून गेला होता. आई, मग तुम्हाला चांगलं माहितीये की विधवा म्हणून राहण्याचं दुःख काय असतं ते. मग तुम्ही हेच दुःख अनिताला का देताय? थोडा विचार करा आई, तिच्या मनावरती काय परिणाम होत असेल ते. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. मग तुम्ही अनितालाही असंच दुःख देणार आहात का? तुमची 2 मुलं आहेत, पण अनिताकडे कोण आहे? विचार करा आई, अनिताचं काय होत असेल. एवढं बोलून सरिता तिथून निघून गेली. रात्रभर तिची सासू विचार करत होती. आपला नवरा गेल्यानंतर ती सगळं काही विसरून गेली होती. तिच्या 2 मुलांनीच तिचा सांभाळ केला होता. अनिता, मला माफ कर. संपूर्ण आयुष्य एकटीच राहिल्यामुळे मला ही गोष्ट कळालीच नाही. मी तुझ्या बरोबर खूप चुकीची वागले. तू लग्न कर पोरी, मी तुझ्या बरोबर आहे. याच घरातून तुझं लग्न होईल आई. मग अनिताने आपल्या सासूला जवळ घेतलं. 1 आठवड्यानंतर अनिमेश बरोबर अनिताचं लग्न झालं आणि अशा प्रकारे मोठ्या जावेने छोट्या जावेचं लग्न लावून दिलं. आणि आता अनिता अनिमेश बरोबर अगदी सुखाचा संसार करू लागली होती. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.